सागर जिल्ह्यातील बांदा तहसील अंतर्गत येणाऱ्या पापेड गावात एका मशिदीभोवती भिंत बांधण्याच्या खोदकामादरम्यान भगवान राम आणि माता सीतेच्या प्राचीन मूर्ती सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। गावातील मशिदीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जमिनीखाली काही तुटलेल्या अवस्थेतील मूर्ती आढळल्या। मूर्ती सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले। त्यांनी मूर्तीची पूजा अर्चा करून तात्पुरत्या व्यासपीठावर स्थापना केली आणि त्या ठिकाणी मंदिर बांधण्याची मागणी केली। हिंदू संघटनांचा दावा आहे की या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, तर मुस्लिम समाजाच्या ग्रामस्थांनी सुमारे 200 वर्षापूर्वी ही जमीन मशिदीसाठी दिल्याचे सांगितले। मूर्ती मशिदीच्या आवारात नव्हे तर जवळच्या दगडांच्या ढिगाऱ्यात सापडल्याचा त्यांचा दावा आहे। दोन्ही समुदायांमध्ये वाद वाढल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। बांदा एसडीएम नवीन ठाकूर यांनी भिंत बांधण्याचे काम तात्काळ थांबवले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बांधकाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे। सापडलेल्या मूर्ती पोलिसांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या आहेत आणि पुरातत्व विभागाकडून त्यांच्या इतिहासाची तपासणी केली जाईल। तपास पूर्ण झाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सध्या परिस्थिती शांत आणि नियंत्रणात आहे।